आपल्या शेतात जाण्यासाठी रस्त्यांवरून शेतकऱ्यांचे अनेकदा वाद होताना आपण पाहिले। या वादांमुळे शेतकऱ्यांना बऱ्याचदा तहसील कार्यालयांचे हेलपाटे मारावे लागतात। रस्त्याचा आदेश निघाल्यानंतरही प्रत्यक्ष अंमलबजावणीसाठी वर्षानुवर्ष वाट पाहावी लागत होती। पण आता ही परिस्थिती बदलणार असल्याचं दिसतंय। महसूल विभागाकडून नव्या आदेशानुसार तहसीलदारांनी दिलेल्या रस्ता अंमलबजावणीच्या आदेशाची अंमलबजावणी ही 7 दिवसांच्या आत पूर्ण करावी लागणार आहे। तसे निर्देशच सर्व जिल्हाधिकारी आणि तहसीलदारांना देण्यात आलेत। आता शेतरस्ता मोकळा केल्यानंतर त्या ठिकाणची जिओ टॅग केलेले फोटो अपलोड करणं बंधनकारक असणार आहे। त्यामुळे काय होईल की रस्ता प्रत्यक्ष मोकळा केलाय की नाही, किती जागा उपलब्ध झाली आणि आदेशाची अंमलबजावणी खरंच झाली का, हे देखील त्याद्वारे सिद्ध केलं जाणार आहे। त्याशिवाय आदेशाची प्रत, पंचनामा, नकाशा, साक्षीदारांची सही आणि इतर सर्व नोंदी यांचा संपूर्ण संच तयार करून तहसील कार्यालयात सादर करावा लागणार आहे। आतापर्यंत काय व्हायचं की बऱ्याच ठिकाणी शेतकऱ्यांच्या वहिवाटीच्या जुन्या रस्त्यांवर अतिक्रमण झाले, त्यामुळे शेतात जाण्यासाठी बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागायचा। वाद होणं तर ठरलेलंच, पण आता महसूल विभागाच्या नव्या निर्देशानुसार हे रस्ते तहसील स्तरावर मोकळे करून देण्याची जबाबदारी अधिकाऱ्यांवर निश्चित करण्यात आली आहे। महसूल विभागाच्या या निर्णयामुळे वर्षानुवर्षे अडकलेल्या शेतरस्त्यांचे वाद आता मिटणार आहेत। त्यामुळे आता शेतकऱ्यांना आपल्या शेतात जाण्यासाठी कायदेशीर आणि सुरक्षित मार्ग मिळणार आहे। त्यामुळे आता शेतीची कामं करणं देखील सोपं होणार आहे।